सूरज दरम्यानचा हा चेंडू पहिला चेंडू टाकत असताना मात्र बॅट आणि चेंडूचा संबंध येत नाहीये. पहिला चेंडू यश प्राप्त होतं गोलंदाजाला आणि सूरज आपला वैयक्तिक पहिलं संघाकडनं पहिले षटक घेऊन होतो. फुटफॉल त्याला म्हणतो, फुटफॉल. त्यावर जर आपला जर नो बॉल असेल तर तो फ्री होतो. या लक्षात पाहिजे. दरम्यानचा हा चेंडू एक सुंदर चेंडू, सुंदर फटका, एक धाव मिळते संघाला. संघात एक विश्वजित दरम्यानचा पहिला चेंडू विश्वजितसाठी. अहो आता चेंडू बाहेरच्या बेतावर चुकतो. या ठिकाणी पाहिजे मिस होतोय. आता मात्र फलंदाज एक मोठा मासा जर सापडला दिसतोय आणि विश्वजितची खेळी मैदानाच्या बाहेर निर्बंधक राहणार आहे. याच्यात दरम्यान पाहिजे आहे टाकलेला चेंडू. आता चेंडू या ठिकाणी पाहिजे पंचांचा कोणताही प्रयत्न नाही. थोडंफार अपील होतो फलंदाजाकडनं, पण मात्र पंचांना कोणताच या ठिकाणी मनसेचे रायगडचे सरचिटणीस सन्माननीय केसरीनाथ पाटील साहेब देखील उपस्थित आहेत. प्रथमतः या ठिकाणी व्यासपीठ त्यांचं देखील शब्द सुनावणी आहे. दरम्यान पाहिजे हिरेन आपल्या गोलंदाजी मार्फत. हो आता चेंडू एक सुंदर चेंडू पाहिजे. दरम्यान फुट सुंदर फटका दोन क्षेत्राच्या जातात. दरम्यान या ठिकाणी पाहायला गेलं तर मिस फिरायला दिसतो. या ठिकाणी पाहिजे एक नव्हे तर 2 धावा नक्कीच पूर्ण होतात केले आणि या ठिकाणी 2 धावा मिळण्याचा प्रयत्न करतोय आणि 2 धावणे संघाची धावसंख्या 2नीशी वाढते. धन्यवाद. हा चेंडू अतिशय सुंदर पुन्हा एकदा चेंडू त्यात बदलतोय. म्हणजे या ठिकाणी पाहायला मित्रांनो गेलो तर हा चेंडू आता क्रॉस करतोय. चेंडू आता पुन्हा क्षेत्राची धावतो. या ठिकाणी नयनची वेळ आहे आणि आता मात्र नयन पुन्हा बॅक टू बॅक विकेट. आता मात्र नक्कीच प्रेशर नक्की 2 गडी बाद झालेले आहेत. 0 डीजे मास्टर पहिला श्री गणेश धावसंख्येचा पहिला श्री गणेश. नायका हिरेन आपल्या गोलच्या मार्कला पेट्रोल पंपच्या एंडकडनं नक्कीच शॉट पडला. चेंडू काही सावधगिरी घेतलेला नक्कीच विराट नायका हिरेन अतिशय सुरेख चेंडू नक्कीच ऑफस्टोनचं थोडंसं बाहेरून जातो. चेंडू नक्कीच काही फीट पंचांकडे हिरेन आपल्या संघाचा 4था चेंडू घेऊन पुन्हा एकदा शॉट पद्धतीचा चेंडू. नक्कीच हा चेंडू थोडासा पेस बदलल्यानंतर आपण बघतोय की एक लेग पाहिजे म्हणतो की बॅटकटच्या स्वरूपात अक्षर क्रॉस लाईन मध्ये मारण्याचा प्रयत्न थोडासा सपोर्ट होतोय. पत्र्याचा फलंदाज पाहू शकतोय. रनआउटच्या स्वरूपात एक जबरदस्त गुड रनिंग बिटवीन म्हणावं लागेल की सचिन आणि अक्षयच्या दरम्यान फायनलचा सामना पुणे वर्सेस आपण बघतोय पुन्हा एकदा जोरदार हिट बघायचा. विलंबानंतर वेळानंतर आपल्याला समजेल की या प्रथम क्रमांकाचा मानकरी कोण होतो. क्रॉस लाईनमध्ये मारण्याचा प्रयत्न थोडासा असफल ठरतोय. नक्कीच डायरेक्ट हिट झाले असते तरी पण